हाय एव्हरीवन, आज आपण पाहत आहोत आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2. सत्र आहे दुसरं. विषय काय आहे? भाषा. भाषा म्हणजेच काय तर मराठी. इयत्ता आहे पहिली, म्हणजे पहिलीचा हा पेपर आहे. विद्यार्थ्याचे नाव म्हणजे तुम्ही ते तुमचे स्वतःचे पूर्ण नाव लिहायची. खाली तुम्ही कोणत्या शाळेत शिकत आहात ते इथे लिहायचं आणि ते तुमचा हजेरी क्रमांक किती इथं लिहायचा. ज्या दिवशी तुमचा पेपर आहे ती तारीख इथे द्यायची. आणि 20 मार्कांसाठी ही आकारिक मूल्यमापन चाचणी आहे. आणि तुम्हाला ह्या पेपरमध्ये 20 पैकी जितके मार्क मिळतील तितके तुमचे मॅडम सर काय असतील ते इथं मार्क देतील. पहिला प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे चित्र बघ आणि नाव लिह. पहिल्या प्रश्नामध्ये हे काय? पहिला एक आकडा काय चित्र आहे? हे कशाचं चित्र आहे? हे तर हे डब्याचं चित्र आहे. मग इथे डबा शब्द लिहायचा, इथं डबा हा शब्द लिहायचा. त्याच्यानंतर हे दुसरं कशाचं चित्र आहे? गवताचं चित्र आहे. मग इथं गवत हा शब्द लिहायचा. त्यानंतर हे तिसरं चित्र कशाचं आहे? बदकचं आहे, त्यामुळे इथं बदक हा शब्द लिहायचा. त्यानंतर इथं कशाचं आहे? हे चौथं वेलचं आहे. मग हा इथं वेल हा शब्द काय करायचा तुम्ही लिहायचा. एकदम सोपा होता. पहिला प्रश्न 4 मार्कांसाठी 4 शब्द दिले होते, म्हणजे चित्र दिले होते. त्याचे आपल्याला काय करायचं होतं? नाव लिहायचं होतं. पहिला प्रश्न संपलेला आहे. दुसरा प्रश्न काय आहे? गोलातील शब्द घे, अर्थपूर्ण वाक्य तयार कर. जसं काय दिलं आहे? हे 2 गोल दिलेले आहेत आपल्याला. हा एक गोल दिला आहे आणि हा एक गोल दिला आहे. मग आपल्याला काय करायचे आहेत? वाक्य तयार करायचे. पहिलं काय वाक्य दिलं आहे त्यांनी? चेतन चहा पी. चेतन चहा पी म्हणल्यावर चेतन हा इथं आला घेतला आहे, चहा हा इथं आला घेतला आहे आणि पी हा इकडला घेतला आहे. म्हणजे अशा प्रकारचे आपल्याला 4 मार्कांसाठी 4 वाक्य तयार करायचे. तर मग आपण लिहूया. ताई घेऊया. ताई घरी आली. मग इथं पहिलं वाक्य लिहायचं, ताई घरी आली हे वाक्य इथं लिहायचं. त्यानंतर दुसरं बघूया. लता सरबत घे. मग आपण दुसरं वाक्य काय लिहूया इथं खाली? लता सरबत घे. त्याच्यानंतर तिसरं, कमल घरी आली. कमल घरी आली हे वाक्य आपण तिसरं लिहू. आणि चौथं पाऊस आला पहा. म्हणजे पाऊस आला पहा हे झालं चौथं वाक्य. तुम्ही तुमच्या मनाने असे किती पण 4, 5, 6 वाक्य तयार करू शकता. 4च वाक्य तयार करायचे आहेत आपल्याला. पण तिसरा प्रश्न काय आहे? शेवटी ली येणारे शब्द लिही. शेवटी ली येणारे शब्द म्हणजे काय? शेळी, टाळी, खेळणी, मोळी अशा प्रकारचे तुम्ही शब्द तुमच्या मनाने 2 शब्द लिहायचे 2 मार्कांसाठी. इथं ब आहे, वाक्य वाच व योग्य चिन्ह देऊन तसेच लिही 2 मार्कांसाठी. पहिलं वाक्य काय आहे? पहिलं वाक्य आहे समीर सरबत कर. समीर सरबत कर हे वाक्य जसेच्या तसे लिहायचं आणि ते खाली द्यायचं टिंब, म्हणजे पूर्ण विराम द्यायचा आहे. समीरला काय सांगितलंय? तू सरबत कर. जर त्याला विचारलं असतं ना तू सरबत करतो का नाही, तर आपण प्रश्नचिन्ह दिलं असतं. जेव्हा आपण एखाद्याला प्रश्न विचारतो की तू हे करतो की नाही करत, तेव्हा आपण प्रश्नचिन्ह देतो. आणि जर एखादं काम आपण डायरेक्ट सांगतो तूच कर, मग तेव्हा आपण काय करतो? पूर्णविराम देतो. पूर्णविराम म्हणजे असं एक चिन्ह पॉईंट खाली ठेवायचा. दुसरं काय आहे? माई कधी आली. माईला काय विचारलंय? तू कधी आली. मग इथं काय वापरायचं आपल्याला? प्रश्नचिन्ह. हा झालेला आहे प्रश्न तिसरा. शेवटचा प्रश्न आहे चौथा प्रश्नामध्ये काय सांगितलंय? योग्य चिन्ह जोडून शब्द लिही. योग्य चिन्ह जोडून काय करायचंय? शब्द लिहायचा आपल्याला. तर इथं पहिली वेलांटी दिली आणि इथं काय दिली? दुसरी वेलांटी दिलेली. तर मग आपल्याला पहिला शब्द दिलेला आहे विहीर. मग विहीर शब्द तयार होईल. मग इथं आपण पहिली वेलांटी द्यायची, अशी द्यायची. दुसरी वेलांटी. मात म्हणजे इथं काय लिहिलंय? माती शब्द येईल. इथं पण दुसरी वेलांटी द्यायची. परी म्हणजे परी शब्द आहे हा, इथं पण दुसरी वेलांटी द्यायची. त्यानंतर खाली आहे पहिला उकार आणि दुसरा उकार.
हा पहिला उकार आहे, हा दुसरा उकार आहे. तर मग इथे दिलं कदळ, म्हणजे कुदळ शब्द तयार होईल. म्हणजे पहिला उकार इथे द्यायचा. कबूतर, कबूतरला दुसरा उकार द्यायचा. इथे लिहिलंय झाड, म्हणजे ते झाडू, झाडू शब्द तयार करायचा, दुसरा उकार द्यायचा. कापूरला द्यायचा पहिला उकार, कापूर, कापूर, म्हणजे हे शब्द तयार होते. त्याच्या व्यतिरिक्त होत नाही. जर तुम्हाला काही वेगळं वाटत असेल आणि तो शब्द असन तर तुम्ही तसं पण करू शकता. त्यानंतर आहे एक मात्रा आणि दोन मात्रे. इथे काय दिलंय, बडकू, बडूक, बडूक दिलंय, बडूक. त्याला काय करायचं, एक मात्रा द्यायची. तर पहिल्यांदी बच्यावर एक मात्रा द्यायचं, झालं बेडूक. रडकू, रडकू असतं का, काय नसतं ना, ते रेडकू असतं. मग इथे द्यायचा एक मात्रा रच्या वरती. मग इथं काय दिलंय, बल, बल काय, बैल, बैल असतं ते. मग इथे द्यायचे दोन मात्रे, बैल. करी, करी, करी काहीच नसतं. मग इथं दोन मात्रे द्यायचं, त्याला कैरी शब्द. आता इथं आहे शेवटचा लास्टवाला, एकच काना आणि एकच मात्रा आहे. फक्त ते आपल्याला शोधायचं की ते कुठं द्यायचं. झका, इथं द्यायचं झोका, म्हणजे झाला झोका शब्द तयार. समर, समर, इंग्लिशमध्ये उन्हाळ्याला काय म्हणतात, समर. पण आपण कशाचा पेपर सोडवतोय, मराठीचा. मग इथं काय करावं लागेल, इथं द्यायचं समोर, एक काना आणि एक मात्रा, समोर शब्द तयार होईल. गगल गाय, गगल गाय, गगल गाय नसतं, गोगल गाय असतं, गोगल गाय. आणि जडी, जडी नसतं, हे असतं जोडी. मग हा कंप्लीट प्रश्न इथे संपलेला आहे.